सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी SP न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. स्वतःला आवडत नाही, परंतु उमेदवार असल्यानंतरची अवस्था अत्यंत वाईट असते. नगरसेवकांना माहीत आहे. या काळामध्ये हात दाखवा आणि इष्टी थांबवासारखी अवस्था असते. हात केलाही गाडी थांबवावी लागते. त्या मंगळवेढ्यातनं मी बोराळ्यामध्ये होतो. बोराळ्यापासून करत 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 निघत आता इथं आलो. उद्या 21 तारखेला आदरणीय मोठे मालक भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या विधानसभेसाठी उभा राहिलेले आहेत. त्यांचं खूण आहे कमळ. या कमळापुढचं बटन दाबून आपण त्यांना विजयी करावा अशा पद्धतीचं आव्हान माझ्या पूर्वीच्या सगळ्या आदरणीय वक्त्यांनी आपल्याला केलेलं आहे. इसबावी भागामध्ये आपण सगळे सुज्ञ आहात. गेली अनेक वर्ष 20-25 वर्ष या भागामध्ये पूर्वीच्या काळामध्ये आमचे कर्णा शिंदे नगरसेवक होते. त्यानंतरच्या काळामध्ये गणेश भवन या ठिकाणी काम करायला सुरुवात केली गेल्या 20-25 वर्षापासून. आणि त्या माध्यमातून या इसबावीचं चित्र बदलण्याचा प्रयत्न आज आपण करतोय. आमचे आता जे दोन्ही नगरसेवक आहेत, मला आता मलपेने सांगितले की रस्त्याचे काही प्रश्न सोडले तर बहुतांशी सगळे प्रश्न या भागातले आपण सोडवलेले. मला आठवतं 1985 जी इसबावी माझ्या डोळ्यासमोर आहे. मालकांचं पहिलं इलेक्शन होतं. तेव्हा काही नव्हतं. इथे एक बुवाचं हॉटेल, बाकी काय नाही, नुसते ओपन प्लॉट. शिवाजीनगरचा काही परिसर, जुनी इसबावी 85-90 चा काळ असेल आणि सगळे रस्ते मातीचे असायचे. गटरी सगळ्या नव्हत्या. रस्त्यावरती पाणी असायचं, त्यामध्ये जनावरं लोळत पडलेली असायची. मोकळ्या जागेमध्ये चिराळ उगवलेला असायचं. अशा परिस्थितीमध्ये या नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या 15-20-25 वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं आपण ही सगळी विकास कामं करायचं नियोजन केलं. आज समोरचे विरोधी पक्षाचे जे उमेदवार म्हणतात की मोठ्या मालकाने 25 वर्षात काय केलं. या पंढरपूर शहरातली प्रत्येक सरकारी कामाची वीट ना वीट मोठ्या मालकांच्या काळात रचली गेलेली आहे. 1975-72 ते 75च्या दुष्काळी कालखंडामध्ये तुम्हाला माहित नसेल, नवीन पिढीला, पण जुन्या पिढीला माहित आहे की या जिल्ह्यामध्ये 5 लाख लोक रोजगार हमीच्या कामावरती होते. या तालुक्यामध्ये 70 ते 80 हजार कामगार रोजगार हमीच्या कामावरती काम करत होते. आणि येलो मिलो दिल्याशिवाय लोकांचं अन्न पोट भरत नव्हतं. अशी अवस्था 1975 साली या तालुक्यामध्ये होती. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्याईनं उजनी धरणाचा पाया घातला गेला. आणि त्यानंतर 1980 सालापासून या तालुक्यामध्ये उजनीचं पाणी यायला सुरुवात झाली. तात्यासाहेब डिंगरे 1980ला आमदार झाले आणि विधानसभेमध्ये अंतुले साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते. आणि तालुक्यातल्या कॅनलला पैसे मिळत नाहीत. जो मेंढापूर कट म्हणून आज ओळखला जातो, तो कट फोडल्याशिवाय पाणी पुन्हा सरकत नाही म्हणल्यानंतर तात्यासाहेब डिंगऱ्यांनी विधानसभेमध्ये अक्षरशः शंख केला, शंख. आणि त्यानंतर सरकार खडबडून जागं झालं आणि पंढरपूरला या ठिकाणी कॅनलला पैसा यायला लागला. जवळजवळ लहान मोठे फाटे जर बघितले तर 200 ते 250 किलोमीटरचे कॅनल या तालुक्यामध्ये या ठिकाणी उभा राहिलेलं दिसतंय. 1980 साली जेव्हा विठ्ठल सहकारी उभा राहिला त्यावेळेस या तालुक्यामध्ये 1 लाख टन ऊस होता. आज या तालुक्यात 35 ते 40 लाख टन ऊस उभा असलेला आपल्याला बघायला मिळतो. 4 कारखाने या तालुक्यात उभा राहिलेले, 4 इंजिनिअरिंग कॉलेज या तालुक्यामध्ये उभा राहिलेले आहेत, पॉलिटेक्निक कॉलेज उभा राहिलेले आहेत. पूर्वी फक्त 1 कॉलेज या शहरामध्ये होतं, लोकमान्य विद्यालय, आपटे हायस्कूल आणि कवठेकर हायस्कूल या 3 शाळा या शहरामध्ये होत्या. आज आपण बघतोय की सोलापूर जिल्ह्यामधलं एक शिक्षणाचं हब या पंढरपूर तालुक्यामध्ये उभा राहतं. एक सरकारी दवाखाना या शहरामध्ये होता. आज या पंढरपूर शहरामध्ये
150च्या आसपास MD डॉक्टर्स किंवा BAMA झालेले डॉक्टर्स या शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतात। हे सगळं काही एका दिवसात घडलेलं नाही। ही कॉटे हॉस्पिटलची उभारणी मोठ्या मालकांच्या काळात झाली। या शहरातला मास्टर प्लॅन पहिल्यांदा मोठ्या मालकांच्या काळात झाला। जुन्या पंढरपूरमधलं ड्रेनेज 1995 साली 15 कोटी रुपयाचं मोठ्या मालकांच्या काळात झालं। 35 कोटी रुपयाच्या ड्रेनेजचा टप्पा नंबर 2 2005 साली मोठ्या मालकांच्या कार्यकाळात झाला। अशी एक ना अनेक कामं या शहरामध्ये आदरणीय मोठ्या मालकांच्या कार्यकाळामध्ये 25 वर्षाच्या आमदारकीच्या कालखंडामध्ये या ठिकाणी झाली। त्यामुळे आदरणीय या तालुक्याच्या आमदारांना विनंती करतो की तुम्ही मोठ्या मालकांचा हिशोब मागताय, मी आपल्याला तुमच्या 10 वर्षाचा हिशोब या ठिकाणी मागणार आहे। 2009 साली तुम्हाला या जनतेने निवडून दिलं। 2009 सालापासून आज 2019 साल आहे, तुम्ही 10 वर्ष या ठिकाणी आमदारकी भोगली। या पंढरपूर शहराकरता तुम्ही काय केलं, कुठली योजना तुम्ही आणली, त्याचा अहवाल तुम्ही आपल्या मतदारांना द्यावा। पंढरपुरामध्ये आल्यानंतर सांगायचे की मंगळवेढ्यामध्ये मी एवढं काम केलं, आणि मंगळवेढ्यामध्ये आल्यानंतर सांगायचे की पंढरपुरामध्ये मी एवढं काम केलं। दोन्हीकडे गेले, तिकडे गेले की मला इकडं काम केलं, इकडे गेले की तिकडं काम केलं। 10 वर्षामध्ये किती रुपयाचा निधी त्यांनी आणला याचा हिशोब त्यांनी पंढरपुरातल्या मतदार जनता जनार्दनाला द्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे। मी पण सांगतो, मी 14 साली निवडणुकीला उभा राहिलो, लोकांनी आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, याच ठिकाणी आपली सभा झाली होती, पण दुर्दैवाने आपल्याला पराभव झाला। साईनाथ भाऊ म्हणले तसं पुन्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितले की तुला विधान परिषद लढवावे लागते। मी विधान परिषद लढवली, विजयी झालो। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा मला विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून जाण्याची संधी मिळाली, आणि गेल्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये या नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी या शहराकरता आणण्याचं काम गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही सगळ्या सहकार्याने केलेलं आहे। या शहरातले रस्ते खराब होते, 180 कोटी रुपये रस्त्याची कामं या शहरातल्या साठी जो 28 रस्ते या शहरासाठी त्या ठिकाणी मंजूर केले गेले। त्यातले 56 कोटीचा पहिला टप्पा या ठिकाणी मंजूर झाला। 120 कोटी रुपयाचा दुसरा टप्पा राहिला होता। पुन्हा आमच्या नगराध्यक्षा मॅडमनी सांगितले की आपल्याला अजून रस्ते काही घ्यावे लागत आहेत, सगळे रस्ते पूर्ण होत नाहीत। मित्रांनो, रोडापासून जो वरचा भाग आहे वाखरीच्या हद्दीपर्यंतचा तुमचा इसबावी असेल, गणेश नगर असेल, नागालँडच्या पाठीमागचा परिसर असेल, वांगीकर नगर असेल, किंवा कुर्टी रस्त्याकडची बाजू असेल, टाकळीकडली उपनगरं असतील, बरेचसे नगर असेल, या सगळ्या भागासाठी 157 कोटी रुपये 46 रस्ते या शहरातल्या आपल्याला पुढच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये पूर्ण करायचे। 157 कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही शासनाला सादर केला। 27 तारखेला आचारसंहिता लागली आणि 24 तारखेला मुख्यमंत्र्यांनी या शहरातल्या 46 रस्त्याकरता 157 कोटीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली। येत्या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये या रस्त्याची कामं आपण सुरू करणार आहोत। या इसबावी भागामध्ये ड्रेनेजची समस्या होती। तुम्ही सगळे म्हणाले की आमच्याकडे ड्रेनेज नाही। गेली 5 वर्षानंतर पूर्वी आपण जेव्हा 2005-06 साली दुसरा टप्पा पूर्ण केला, मलपी ओढ्यापर्यंतचा काही भाग आणि इथला काही भाग पुढच्या त्यामध्ये समाविष्ट केला होता, पण खालचा जुना इसबावीपासूनचा जो भाग आहे तो अगदी इकडं वाखरीच्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत सावळी नगरपर्यंतचा जो भाग आहे, तसंच इकडचा वांगीकर नगरच्या वरचा जो नवीन झालेला उपनगराचा कोर्टीचा गादेगावच्या शिववरचा भाग आहे, या सगळ्या भागामध्ये ड्रेनेजची व्यवस्था नव्हती। 62.5 कोटी रुपये ड्रेनेजचं काम 2017 साली या ठिकाणी मंजूर झालं, आणि आज 2019 साल आहे। 2 वर्षामध्ये सगळं जवळजवळ 46 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचं ड्रेनेज ह्या एकट्या उपनगरामध्ये करण्याचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। चंद्रभागा नदीमध्ये जाणारं सांडपाणी अडवण्याचं काम झालं, तिथं ड्रेनेजची व्यवस्था केली गेली। 65 एकराचा नवीन पालखी तळ त्या ठिकाणी निर्माण केला गेला। त्या ठिकाणी तुम्ही आज जाऊन बघा, तिथं नवीन पाण्याची व्यवस्था तयार केली गेली। वारकऱ्यांनी या ठिकाणी शुद्ध पाणी मिळवून त्या ठिकाणी टाक्या उभा केल्या, आणि त्या ठिकाणी शेगाव तुम्हाला किंवा त्या 65 एकरामध्ये जे घाण पाणी शौचालयाचं मोरीचं तयार होतं त्याच्यावरती प्रक्रिया करण्याकरता IITच्या माध्यमातून एक अत्याधुनिक प्लॅन्ट त्या आपल्या 65 एकरामध्ये आपण उभा केलेला तुम्हाला बघायला मिळाला। इथलं सगळं पाणी गोपाळपूरच्या बाजूला नेलं गेलं,
आणि या महाराष्ट्रातला सगळ्यात शुद्ध पाण्याचा प्रकल्प कुठला असेल तर तो पंढरपूरचा आहे. मी अभिमानानं सांगतो, तिथे गेल्यानंतर नगरपालिकाचा इंजिनियर त्या घाण पाण्यातलं पाणी बाटलीमध्ये भरून तुम्हाला दाखवतो आणि सांगतो की तुम्ही पिऊन बघा. आपण प्यायला घाबरतो, तो इंजिनियर हातावर पाणी घेतो आणि तुम्हाला पिऊन दाखवतो. तेवढं चांगलं काम नगरपालिकेच्या माध्यमातून या शहरामध्ये झालेलं आहे. आपल्या घरामध्ये कचरा तयार होतो. कचरा म्हणजे काय तर फेकून द्यायची वस्तू आहे, पण या कचऱ्यामधनं सुद्धा पैसा निर्माण करण्याचं काम आपण या नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू केलं. 9 कोटी रुपये शासनानं आपल्याला दिले आणि तुमच्या घरातला जो कचरा तुम्ही हात घंटा गाडीमध्ये टाकता तो कचरा आपण काशेगावच्या हद्दीमध्ये तिथे 100 नंबरावरती त्या ठिकाणी एक अत्याधुनिक खताचा कारखाना तयार केला. तुमच्या घरातल्या कचऱ्यामधनं प्लास्टिक बाजूला काढतो, कचा बाजूला काढल्या जातात, दगड विटा बाजूला काढल्या जातात आणि त्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना चांगलं खत त्या ठिकाणी देण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. माझी विनंती आहे तुम्हा सगळ्या नागरिकांना, तुम्ही कधीही जाऊन त्या ठिकाणी बघू शकता. या महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला खताचा कारखाना कचऱ्यावरचा या शहरामध्ये उभा करण्याचं काम गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही केलेलं आहे. या शहरातल्या लोकांना चांगलं हवामान मिळलं पाहिजे, चांगला ऑक्सिजन मिळाला पाहिजे, पर्यावरण चांगलं राहिलं पाहिजे. त्याकरता 10,000 झाडं लावण्याचं नियोजन केलं होतं. 2 वर्षापूर्वी 10,000 झाडं लावली. 2 कोटी रुपये नगरपालिकेनं शासनाकडनं आणले, खर्च केले. त्यातल्या जवळजवळ 7,500 ते 8,000 झाडं या शहरामध्ये आज जिवंत आहेत. आपण अनिल नगर भागात जावा, आपण इकडच्या वांगीकर नगर भागात जावा, या ठिकाणी तुम्हाला ही सगळी झाडं जिवंत उभा राहिलेली आपल्याला बघायला मिळतील. यमाई तळ्याचं काळापालट करण्याचं नियोजन केलं. 182 एकर जमीन इंग्रज सरकारने 1882 साली त्या ठिकाणी तळं बांधलं होतं. रोजगार हमीच्या कामामध्ये दुष्काळ पडला होता. त्या तळ्यावरून पंढरपूर शहराला 1955 सालापर्यंत पाणी दिलं जायचं. 1955 साली पहिल्यांदा इथं पाण्याची गिरणी उभा राहिली आणि पंढरपूरला फिल्टर पाणी देण्याचं नियोजन 1960 सालात झालं. पण त्यानंतर 1960 पासून 2000 सालापर्यंत कुठल्याही नवीन पाण्याचं नियोजन झालं नव्हतं. आदरणीय मोठ्या मालकांच्या कालखंडामध्ये आपण ह्या ठिकाणी जवळजवळ 55 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक असा फिल्टर प्लॅन्ट, शुद्ध पाण्याचा प्रकल्प या ठिकाणी उभा केला आणि आज पंढरपूर शहरामध्ये 25-26 टाक्याच्या माध्यमातून आपण झोनिंग करून त्या ठिकाणी पाणी देण्याचं नियोजन सुरू केलेलं आहे. इसबा विभागामध्ये पूर्वी पाणी नसायचं, मला आठवतं. 1 टाकी आपण इथं उभा केली, त्या टाकीमधनं पाणी सगळ्या भागाला दिलं जायचं, पाणी पुरत नव्हतं. म्हणून आपण निर्णय घेतला, गेल्या 2 वर्षापूर्वी शासनाला प्रस्ताव सादर केला आणि हिसबावी करता एक 10 लाख लिटरची टाकी असेल किंवा बिडारी बंगल्यासाठी एक 10 लाख लिटरची टाकी असेल, अशा 2 टाक्या त्या ठिकाणी आपण उभा करण्याचं काम हातामध्ये घेतलं. 18 महिन्याच्या कालावधीमध्ये हे प्रकल्प पूर्ण करायचे होते. आपल्या वरच्या विसाव्याच्या वरच्या बाजूला या ठिकाणी 10 लाख लिटर टाकीचं काम पूर्ण होत आलेलं झालंय. 15 दिवसात नगरसेवक म्हणजे 15 दिवसात पाणी चालू होईल. टाकी नुसती उभा केली नाही तर 2-2 कोटी रुपये या भागातल्या नवीन पाईप टाकण्याकरता आपण सरकारच्या माध्यमातून आणले. आणि मग बिडारी बंगल्याचा परिसर असेल किंवा इसबावी असेल किंवा हा जो पलीकडचा पाठीमागचा भाग आहे, त्या सगळ्या भागाला या ठिकाणी पाणी देण्याचं नियोजन पुढच्या महिन्याभराच्या कालखंडामध्ये आपण करणार. ही सगळी कामं आपण या ठिकाणी गेल्या 5 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये केली. 180 कोटी रुपये रस्त्याकरता, 60 कोटी रुपये ड्रेनेजसाठी, 40 कोटी रुपयाचं एक अत्याधुनिक नाट्यगृह आपण या पंढरपूर शहरामध्ये बांधतोय. मनमाडकर महाराजांच्या शेजारच्या 4 एकर जागेवरती 1000 ते 1200 लोक बसतील अशा पद्धतीने एअर कंडिशन मोठं नाट्यगृह या ठिकाणी उभारण्याचं काम सुरू झालं. गेल्या 2 वर्षापूर्वी पैसा आला, या ठिकाणी काम सुरू केलेलं आपल्याला बघायला मिळेल. लिंक रोडचं काम आम्ही हातामध्ये घेतलं. कॉलेज चौकापासून ठाकरे चौकापर्यंतचा रस्ता, या ठिकाणी अनेक अपघात व्हायचे. मुख्यमंत्र्यांना विनंती केली की सर आम्हाला हा रस्ता मोठा करून पाहिजे, 4 पदरी करायचा आहे. 2 नॅशनल हायवे आपण त्या ठिकाणी जोडतोय. विचारलं किती खर्च आहे, 25 कोटी रुपये खर्च आहे. 2019च्या बजेटमध्ये 25 कोटी रुपये या ठाकरे चौकापासून कॉलेज चौकापर्यंतचा जो लिंक रोड आहे तो 4 पदरी करण्याचं काम सुरू झालं. टेंडर झालं. येत्या महिन्याभरामध्ये नारळ फोडून त्या रस्त्याचं काम सुरू होणार आहे. ही सगळी कामं या ठिकाणी आपण गेल्या 4 वर्षामध्ये केली. आज आपण बघतो की तहसील ऑफिसपासून जाणारा महूदचा रस्ता आहे, कुर्टीचा रस्ता आहे, तो कॉन्क्रीटचा करण्याचं काम सुरू झालं.
या शहरातले प्रमुख 7 मार्ग आपण कॉन्क्रीटचे केले. पुढच्या काळात 46 रस्ते आपण कॉन्क्रीटचे आणि डांबरीकरणाचे करणार आहे. अशा पद्धतीनं अनेक कामे या ठिकाणी करत असताना या शहरामध्ये 4,500 कुटुंब, ज्या लोकांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं, घर नव्हतं, अशा लोकांसाठी आपण सर्वे केला. आदरणीय नरेंद्र मोदींनी सांगितले की 2022 सालापर्यंत ह्या देशातल्या एकाही माणसाला घर नाही असा माणूस या देशामध्ये राहणार नाही. 6 कोटी कुटुंबाला ह्या ठिकाणी देशामध्ये घर नाही आहे. म्हणजे 24 कोटी लोक एका कुटुंबात जर 4 माणसं पकडली तर 24 कोटी लोकांना म्हणजे 25% लोकांना आज राहायला घर नाही आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी निर्णय केला की नरेंद्र मोदींची योजना आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि 4,200 कुटुंब या ठिकाणी आपण त्यांना घर देतोय. काय ती 2092 घराची पहिली योजना या ठिकाणी राहू दे. ती पुन्हा विरोधक म्हणतील यांच्या सभेला कुत्रं पण नव्हतं. कुत्रं पण आहे, माणसं नव्हती म्हणणार, कुत्रं पण नव्हतं. माणसं बी आहेत, कुत्रं बी आहेत. लबाड बोलायचं त्यांचं आयुष्य त्यातच गेलेलं आहे सगळं. 2092 घरं आपण उभा करतोय. गोपाळपूरच्या रस्त्यावरती 25 एकरामध्ये आपण आज त्या ठिकाणी 4,000 घरं पुढच्या काळात उभा करणार आहे. पहिल्यांदा 2100 घराचं काम सुरू झालंय. 180 कोटी रुपये सरकारनं आपल्याला दिलेले आहेत. 2,60,000 रुपये प्रत्येक घरामागं अनुदान त्या गोरगरीब आमच्या माणसाला दिलं जाणार आहे. 180 कोटी रुपये त्याकरता आपण आणलेले आहे. 20,000 लोक एका छताखाली राहणार आहेत, एका 25 एकरामध्ये राहणार आहे. त्यांच्या घरात येणाऱ्या सांडपाण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यांच्या घरात निघणाऱ्या कचऱ्यावर त्या प्रक्रिया केली जाणार आहे. तर दवाखाना असणार आहे, उद्यानं असणार आहेत, शाळा असणार आहेत. ही सगळी कामं आपण पुढच्या कालखंडामध्ये करतोय आणि त्याकरता 180 कोटी रुपये आपण या ठिकाणी आणलेले आहेत. या शहराला जोडणारे सगळे रस्ते आपण राष्ट्रीय महामार्गाने जोडतोय. हा तुमच्या समोरचा रस्ता आहे. हा आता भविष्य काळामध्ये 6 लेन होणार आहे, 6 पदरी रस्ता होणार आहे. नात्यापुत्यापासून पंढरपूरपर्यंत आणि पंढरपूरपासून मोहोळपर्यंत या रस्त्याकरता 1100 कोटी रुपये या रस्त्याचं इस्टिमेट आहे. त्याकरता पैसे आले, जमिनीचं भूसंपादनाचं काम सुरू झालेलं आहे. आपल्या रस्त्यावरती या ठिकाणी रहदारी प्रचंड, जड वाहतूक या रस्त्यावरची बंद करायचा निर्णय आम्ही घेतला गेल्या 2 वर्षापूर्वी आणि आज त्याकरता ह्या शहरामध्ये रिंग रोडची व्यवस्था आपण करतोय. ह्या वाखरीच्या MITच्या कॉलेजच्या समोरच्या बाजूनं एक नवीन रस्ता आपण काढतो. तो शिरडोनला जाणार, नदी क्रॉस करणार, भटुंबऱ्यातनं आडीवपासून देगाव आणि देगावपासून काशेगाव मुंडेवाडी मार्ग असं एक रिंग रोड या ठिकाणी आपण तयार करतोय. त्याचं काम पुढच्या 2 वर्षामध्ये आपण पूर्ण करायचं. ऊसाची वाहतूक असेल, ट्रकची वाहतूक असेल, ही शहराच्या बाहेरून येण्याचं नियोजन आपण हातामध्ये घेतलेलं आहे. त्याच्याकरता आता 1100 कोटी रुपये या शासनाने आपल्याला दिलेले आहेत. सगळे रस्ते आपण कॉन्क्रीटचे केले. पंढरपूर सांगोला असेल, पंढरपूर मंगळवेढा असेल, पंढरपूर टेंभुर्णी असेल, अशी अनेक कामे या ठिकाणी झाली. एक चांगलं तुळशी उद्यान आपण त्या ठिकाणी निर्माण केलं. 6 कोटी रुपये त्याकरता खर्ची घातले. मी तुम्हाला कोटीमध्ये आकडे सांगतोय, बेरीज तुम्ही करा आणि मग मला सांगा किती पैसे झाले. पंढरपूर महूद रस्त्याकरता 280 कोटी रुपये. मागच्या वर्षी आपण या ठिकाणी ह्या रस्त्याचं भूमिपूजन केलं. मुनगंटीवार साहेब आले होते. हा एकनाथ महाराजांचा पालखी मार्ग आहे. हा रस्ता करकमला सुरू होतो. करकमवरनं नेमतवाडी, भोसे, खेडभोसे, वळे, वळ्यावरनं गुरसाळे, गुरसाळ्यापासून कवठाळी, कवठाळीवरनं इसबावी मार्गे पंढरपूरमधनं वाखरीला एकनाथ महाराजांची पालखी या मार्गावरनं जाते. 208 कोटी रुपये या रस्त्याकरता आपण मंजूर केले आणि सोलापूरचे वडक बाळकर म्हणून आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलं. आरणपासून काम सुरू आहे, तुळशीपासून काम सुरू आहे. भविष्य काळामध्ये हे काम या ठिकाणी आणायचं नियोजन आपण हातामध्ये घेतलेलं आहे. 200 कोटी, 250 कोटी, 300 कोटी, 180 कोटी, 60 कोटी, 40 कोटी एवढा निधी गेल्या 5 वर्षामध्ये आपण शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आणलेला. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, निवडणुका या विकासावरती बोलल्या पाहिजेत, पण दुर्दैवाने शिरवाळ भाषेत टीका केली जाते. मोठ्या मालकांचं वय काढलं जातं. लक्ष्मण ढोबळ्यांसारखा एका ज्येष्ठ प्राध्यापक माजी आमदार आहे 25 वर्ष, त्याला लक्ष्या म्हणून नावानं संबोधलं जातं. सदाभाऊ खोत सारखा एक मंत्री, त्याला सदा म्हणून किंवा बोललं जातं.
अशा प्रकारचं राजकारण या तालुक्यामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये कधीही झालं नव्हतं. विरोधकाच्या पायाखालची वाळू सरकत चाललेली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो, माझ्याबरोबर कोणीही नव्हती, मी एकटा आणि आपण सगळेजण होता, तरी आपण 84,000 मतं त्या ठिकाणी घेतली. 6 ते 7,000 मताचा फरक पडलेला आपल्याला बघायला मिळाला. पण आज आपण मंगळवेढ्यामध्ये गेलात, पंढरपूरमध्ये गेलात तर सगळे लोक आपल्या बरोबर आहे. मोहिते पाटलाचा गट आपल्या बरोबर आहे, ढोबळे सरांचा गट आपल्या बरोबर आहे, राहुल शिर्जे आहे त्या ठिकाणी नगराध्यक्ष, त्यांचा गट आपल्या बरोबर आहे, जगतापांचा गट आपल्या बरोबर आहे, नंदकुमार पवारांनी सुद्धा आज मंगळवेढ्यामध्ये पाठिंबा दिला. आणि आज मंगळवेढ्यामध्ये 2 पंचायत समिती सदस्य, एका सूतगिरणीचे चेअरमन आणि 2 माजी सदस्यांनी या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिला. मला खात्री आहे की तुम्ही म्हणला तसं मोजायचं किती, तर 60,000चं लीड मोजायचं, लीड 60,000चं मोजायचं. आणि त्यांना आम्ही दाखवून देऊ गेल्या 25 वर्षामध्ये या पंढरपूरनं कधी जातीपातीचं राजकारण स्वीकारलेलं नाही. कधीच आमच्या समाजाची मतं नव्हती, पण मोठ्या मालकाला 25 वर्षामध्ये या तालुक्यानं डोक्यावरती घेतलं आणि ह्या तालुक्याच्या विकासाकरता मोठ्या मालकाने आपलं सगळं आयुष्य खर्ची घातलेलं आहे. भीमा कारखान्याची दुरुस्ती असेल, विठ्ठलची उभारणी असेल, पांडुरंग कारखान्याची उभारणी असेल, या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला या ठिकाणी काम देण्याचा प्रयत्न केला. पांडुरंग कारखान्या या माध्यमातून कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा न बघता शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं. पण या सभेच्या माध्यमातून मी आपल्याला विचारू इच्छितो आमदार साहेब, की काय अवस्था केली आपण विठ्ठल सहकारीची. ज्या कारखान्याकडे 50-50 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या, 1975-80 सालापासून 2005 सालापर्यंत एखादं लग्न जमवायला जर मुलगी ग्रामीण भागात द्यायची असेल, सोयरीक करायची असेल, तर पाहुणा म्हणायचा विठ्ठलचा शेअर तुझ्याकडे आहे का. ही अवस्था या तालुक्यामध्ये होती. पण तुमच्या हातामध्ये ह्या ठिकाणी कारखाना गेला आणि ज्या कारखान्यामध्ये 50 कोटीच्या ठेवी होत्या, तो कारखाना आज 500 कोटीच्या कर्जामध्ये अडकलेला आहे. 16 महिने कामगारांचे पगार नाहीत, शेतकऱ्यांची ऊसाची बिलं नाहीत, ट्रॅक्टर वाहतूक करणाऱ्या कामगारांची त्यांचे कमिशन डिपॉझिट अद्याप दिलेलं नाही. आणि आपण सांगताय की मी विकासाची कामं केली. कुठलं विकासाचं काम केलं तुम्ही सांगा. तुमचा पदस्पर्श झाला, तुमचा हात लागला की विठ्ठल सहकारी गाळात गेला. आणि गेल्या 10 वर्षामध्ये या तालुक्याला तुम्ही पुन्हा 25 वर्ष मागं नेऊन ठेवलेला आहे. तुम्ही सांगा, एक शाळा उभा केली का, एक अंगणवाडी उभा केली का, एक कॉलेज उभा केलं का. तुम्ही वचन दिलं होतं 2009 सालामध्ये की या तालुक्यामध्ये मी दवाखाना आणेन, दवाखाना उभा करीन, या तालुक्यामध्ये शेतकी कॉलेज काढीन, या तालुक्यामध्ये सूतगिरणी उभा करीन. सूतगिरणीचे पैसे गोळा करून 40 वर्ष झाली, त्याचं व्याज तुमचे बगल बच्चे खात आहेत, पण सूतगिरणीची एक वीट या ठिकाणी लागू शकलेली नाही. त्याचं उत्तर तुम्ही या निमित्तानं दिलं गेलं पाहिजे. आमची भूमिका निवडणूक विकासावरती आपण करूया. मी काय केलंय तुम्हाला सांगितलं, किती कोटीचे पैसे तुम्हाला या तालुक्यामध्ये शहरामध्ये आणले सांगितलं, तुम्ही किती लाखाचे पैसे रक्कम या शहरामध्ये आणले तुम्ही सांगा. तुम्ही सांगता मी समाज मंदिरं उभा केली, तुम्ही सांगता मी हाय मास्ट उभा केले. अरे आमचं रमेश कदम जेलमध्ये आहे, त्यांनी सुद्धा समाज मंदिरं उभा केले, हाय मास्ट उभा केले. त्यात काय फार मोठं कर्तृत्व नाही आहे. प्रत्येक आमदाराला 2 कोटीचा निधी येतो. मी कालची एका दिवसामध्ये, मागच्या महिन्यामध्ये एका दिवसात 40 गावात 40 समाज मंदिरं दिली होती. ही काय शाबासकी मिळवायची बाब नाही आहे. ही सरकारनं दिलेला निधी आहे, तो कुठं द्यायचा अधिकार आमदारांचा आहे. त्याच्यामधून तुम्ही समाजाला जे गरज आहे, छोटी छोटी कामं करण्याकरता हा पैसा दिला जातो. पण विकासाचं कुठलं काम तुम्ही या ठिकाणी केलं, त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागेल. काय केलं मंगळवेढ्यामध्ये तुम्ही, ह्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. एखादा उद्योग तुम्ही उभा केला का मंगळवेढा मतदारसंघामध्ये, ह्याचं उत्तर तुम्हाला, हाताला काम दिलं का, ह्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. त्या ठिकाणी मी गेल्या 5 वर्षामध्ये कारखाना उभा केला, 1000 लोकांना त्या ठिकाणी मी काम दिलंय मंगळवेढा तालुक्यात. अर्बन बँकेच्या माध्यमातून 50 कोटी रुपये लहान लहान उद्योजकाला कर्ज देऊन मंगळवेढ्यामध्ये उभा करण्याची भूमिका आमच्या कुटुंबाने घेतलेली आहे. तर तुम्हाला माझी मतदारांनो विनंती आहे की आंधळेपणाने मतदान करू नका. मी जी भूमिका मांडतो ती भूमिका त्यांनीही मांडावी. मतदाराला पटलं तर मतदान मत देणार आहे. मतदार कोणाच्या घरातला बांधील नाही आहे, त्याला कोणी विकत घेऊ शकत नाही आहे. त्याचं मत ठरलेलं आहे आणि ते मत आहे विकासाला मत आहे. आणि हीच विकासाची भूमिका घेऊन नरेंद्र मोदी देशामध्ये काम करत आहेत. एक काळ या देशाचा प्रधानमंत्री कोण सांगावं लागत होतं, पण आज प्रधानमंत्र्याच्या नावावरून देश कुठला हे जगात ओळखलं जात आहे. इतकी उंची या देशाने आज गाठलेली आपण बघतोय. मुख्यमंत्र्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये अनेक आव्हानं अंगावर घेतली.
मराठा आरक्षणासारखं मोठं वादळ अंगावर आलं होतं, त्याला सकारात्मक पद्धतीनं मुख्यमंत्री पुढे गेले. विधानसभेमध्ये शब्द दिला होता की मी तुम्हाला आरक्षण देणार आणि न्यायालयात टिकणारं आरक्षण मी तुम्हाला देणार. तो शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला. मराठा आरक्षण पूर्वी दिलं गेलं होतं, कोर्टात फेटाळलं गेलं. ह्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं, हायकोर्टने फेटाळलं नाही आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा अद्याप ते आरक्षण फेटाळलेलं नाही. धनगर समाजाला आरक्षण देण्याची भूमिका या शासनाने घेतली. परीट समाजाला आरक्षण देण्याची भूमिका या शासनाने घेतली. समाजातल्या गोरगरीब, दलित, आदिवासी असेल सगळ्या माणसांना मदत करत असताना जो वर्ग सवर्ण समाजामधला आहे त्यालाही आरक्षण दिलं पाहिजे म्हणून 10% आरक्षण देण्याची भूमिका नरेंद्र मोदी सरकारने ह्या देशामध्ये पहिल्यांदा घेतली. शेतकऱ्याला पेन्शन नव्हती, शेतकऱ्याला पेन्शन देण्याची भूमिका नरेंद्र मोदी सरकारने ह्या देशामध्ये पहिल्यांदा घेतली. 12 कोटी माता भगिनींच्या घरामध्ये गॅस देण्याची भूमिका नरेंद्र मोदींनी घेतली. 18,000 गावामध्ये दिवाबत्ती करण्याची भूमिका नरेंद्र मोदींनी घेतली. 6 कोटी लोकांना घरं देण्याची भूमिका नरेंद्र मोदींनी घेतली. त्यांनी सांगितले पुढच्या काळामध्ये जे लहान लहान व्यापारी असतील ते व्यापाऱ्यांना सुद्धा पुढच्या वर्षभरामध्ये आम्ही 25,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत दरवर्षी देण्याची भूमिका या सरकारच्या माध्यमातून करणार आहे. 87 लाख लोकांना कर्जमाफी या महाराष्ट्रामध्ये दिली. पवार साहेबांनी सांगितले की 70,000 कोटीची कर्जमाफी आम्ही दिली, पण ती कर्जमाफी दिली होती देशाला, भारताला. या सरकारने 18 ते 19,000 कोटी रुपयाची कर्जमाफी एकट्या महाराष्ट्राला दिलेली आहे. 80 लाखापेक्षा अधिक शेतकरी त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. 5 एकराच्या आत असेल किंवा बाहेरचा असेल अशा सगळ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी देण्याची भूमिका घेतली. आज तलाकच्या माध्यमातून मुस्लिम महिलांवरती त्या ठिकाणी अन्याय होत होता, त्याबाबतचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला. मग ती महिला कुठली असेल, तुमच्या माझ्या घरात सुद्धा एखाद्या माझ्या बहिणीला, एखाद्या माझ्या आपल्या कोणाला जर एखाद्या नवऱ्याने घटस्फोट दिला, आपल्याला सुद्धा त्याचा राग येतो, चालत नाही. मुस्लिम समाजामध्ये ही पद्धत कशा करता पाहिजे ती भूमिका त्या ठिकाणी आज नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली. काश्मीर या देशाचा भाग होता, त्या काश्मीरला भारतामध्ये जोडण्याची भूमिका नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, कुणी असेल, तो पहिल्यांदा ह्या देशाचा नागरिक आहे, तो भारताचा नागरिक आहे. पहिल्यांदा आपण माणूस आहोत आणि मग आपला धर्म आहे, मग आपली जात आहे. आणि मग ही माणुसकीची जात पहिल्यांदा ओळखून आज या ठिकाणी शासन काम करतंय. तो ह्या शासनाच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी लोकसभेच्या निमित्तानं आशीर्वाद उभा केले, विधानसभेच्या निमित्तानं आपण आपले आशीर्वाद उभा करावेत आणि आपलं पवित्र मत कमळापुढचं बटन दाबून आदरणीय मोठ्या मालकांना द्यावं ही विनंती करून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभ कार्याचा एक वेगळाच अनुभव, निसर्गरम्य परिसर, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, शुद्ध हवा, कर्णमधुर साऊंड सिस्टीम. लग्न समारंभ असो अथवा साखरपुडा, वाढदिवस असो किंवा राजकीय बैठका, हॉल फक्त विठाई लॉन्स. लग्न समारंभात वधूवरांसाठी स्वतंत्र कक्ष, शुभ कार्यामध्ये जेवणाच्या मागणीनुसार A to Z पॅकेज, पिण्यासाठी शुद्ध फिल्टरचे पाणी, डायनिंग टेबलची व्यवस्था, जनरेटरसह 24 तास वीज पुरवठा, आलेल्या पाहुण्यांसाठी राहण्याची उत्तम सोय, त्यासाठी AC आणि नॉन AC रूम्स, आणि हे सर्व CCTVच्या सुरक्षेत आहे बरं का. आमचा पत्ता विठाई लॉन्स, विनायक नगर, वाखरी, पंढरपूर. संपर्क ध्वनी 9890 99 71 77 आणि 88 88 45 14 70. तसेच शहरातील नागरिकांच्या शुभ कार्यासाठी सर्व सोयी सुविधांसह गणेशनाथ मंगल कार्यालय, KBP कॉलेज पुढे, पालखी रोड, पंढरपूर. संपर्क ध्वनी 9890 99 71 77 आणि 88 88 45 14 70.